नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पॅडी टॉक्स मराठी या चॅनलवर. आणि आपण इथं बिग बॉस मराठी असेल किंवा आणखीन काही जे मराठी रियालिटी शो आहे त्याचा रिव्ह्यू करतो मराठीमध्ये आणि आपल्या भाषेमध्ये. सो आपल्या भाषेवर प्रेम असणारे, महाराष्ट्रावर प्रेम असणारे आणि बिग बॉस मराठीचे जे काही चाहते असतील, जे काही प्रेमी असतील, जे काही प्रेक्षक असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे आपल्याला जे योग्य आहे, जे खरं आहे तेच सांगितलं जाणार. इथे कोणत्याही प्रकारची फापट पसारा, जे अवास्तव बातम्या असतील किंवा जे काही खोटे जे प्रचार असतील ते इथे केले जाणार नाहीत. इथं फक्त आणि फक्त आपल्याला खरं बघायला मिळणार. सो कधीही जाऊन चॅनलवर बाकीचे व्हिडिओ, आधीचे व्हिडिओ चेक करा. तिथे कोणत्याही प्रकारचं जे आहे खोटं पसरवलेलं नाहीये. तिथे फक्त आणि फक्त योग्य माहिती दिलेली आहे. सो आता मी जे बोलणार आहे ते या संदर्भात आहे, की आता बिग बॉस मराठी 6चं जोरदार आगमनचं तयारी करण्यात आलेली आहे. भाऊचं आगमन जोरदार झालेलं आहे. तसेच जे कंटेस्टंट आहेत त्यांच्याबद्दल भरपूर चॅनलवर भरपूर काही बोललं गेलेलं आहे, की हे असतील, ते असतील. म्हणजे शक्यता वर्तवली गेलेली आहे. नुसतं व्ह्यूजसाठी आणि चॅनल प्रमोशनसाठी भरपूर सारे कंटेस्टंटची नावं समोर करण्यात आलेली आहेत, की हा असणार आहे, तो असणार आहे, श्रीमान लेजंड असणार आहे, गौतमी पाटील असणार आहे. असे भरपूर मोठी नावं घेण्यात आलेली आहेत, जेणेकरून चॅनलला रीच मिळावी, चॅनलला चांगलं एक रूप मिळावं. कारण त्यांचं नाव घेतल्यावर आपोआप प्रेक्षक ते इथं येणार हे त्यांना माहित आहे. पण मी तसं काही करणार नाहीये. आतापर्यंत मी व्हिडिओ बनवला नव्हता कंटेस्टंट लिस्टवर, पण आज बनवतोय. कारण प्रोमोज जे आहेत ते आउट झालेले आहेत. प्रोमोज म्हणजे काय, की जे कंटेस्टंट आहेत त्यांचे एंट्री सॉंग्स असतील, एंट्रीमध्ये त्यांचे वेगवेगळे प्रोमोज दाखवले जातात. तर ते ऑफिशियल कलर्स मराठी चॅनलवर तसेच बिग बॉस मराठी या पेजवर अपलोड करण्यात आलेले आहेत. आणि त्यामध्ये त्या कंटेस्टंटचे जे असतील ते प्रोमोज दाखवण्यात आलेले आहेत. म्हणजे त्यांची एक झलक दाखवण्यात आलेली आहे. त्यांचे चेहरे दाखवण्यात आलेले नाही आहेत, पण त्यांची झलक दाखवण्यात आलेली आहे. म्हणजे हे कंटेस्टंट हे फिक्सच असणार आहेत, जे बिग बॉसमध्ये येणार आहेत. आणि ते प्रोमोजवर भरपूर अशा कमेंट लोकांनी केलेल्या आहेत, ज्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळते, की ते नेमके कोण आहेत हे आपल्याला समजायला योग्यरित्या जाणार आहेत. तर त्यामध्ये पहिलं नाव असं आहे, ते म्हणजे लावणीद्वारे एक प्रोमो सादर करण्यात आलेला आहे लावणीचा. त्यामध्ये गाणं प्ले करण्यात आलेलं आहे. ते गाणंही आपल्या ओळखीचं आहे आणि त्यामध्ये जो परफॉर्मन्स करते त्या अ, व्यक्तीचा किंवा त्या मुलीचा जो आहे तो प्रेक्षकांनी उघड केलेला आहे, की ती ही नेमकी कोण आहे. कातिल कातिल असं जे कॅप्शन देण्यात आलेलं आहे, त्या कॅप्शनवरून आपल्याला असं समजतंय, की ती दुसरी तिसरी कोण नसून आपली लाडकी गौतमी पाटील नाही. गौतमी पाटील नाहीये. कारण गौतमी पाटीलने अगोदरच क्लिअर केलेलं आहे, की ती बिग बॉस मराठी या चॅनलवर किंवा या शोवर येणार नाहीये. तर ही दुसरी तिसरी कोणी नसून मुंबईची राधा पाटील, राधिका पाटील ही असणार आहे. हे पहिलं कन्फर्मेशन आपल्याला झालेलं आहे. कन्फर्मेशन बोलतोय, प्रेक्षकांकडून आलेलं कन्फर्मेशन, प्रोमोमधून आलेलं कन्फर्मेशन. मी असं म्हणत नाही, की हीच असणार आहे 100%. 99% राधा पाटील असणार आहे. कारण ते प्रोमोमध्ये ती दिसते आणि डान्स करताना दिसते. सो दुसरं कोण असणार आहे, तर दुसरं आहे बाला बाला या गाण्यावर ज्याने एंट्री घेतली. बाला बाला ज्या गाण्यावर एंट्री केली आणि तो एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे हे त्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये टॅग स्लॅंग सुद्धा हीच दिलेली आहे, की सोशल मीडियाचा स्टार असं दिलेलं आहे. तर त्यानुसार त्या माहितीनुसार आपल्याला दुसरं नाव हे असं करण्यात आलेलं आहे, करण सोनवणे. हे नाव माहिती आहे का? नाव माहित नाही आहे, पण त्याचं पेज, त्याची माहिती आपल्याला नक्कीच माहिती. तो म्हणजे फोकस्ड इंडियन या नावाने ज्या युट्यूबवर ज्याचं पेज आहे, ज्याचं चॅनल आहे, इंस्टाग्रामवर पेज आहे, तो फोकस्ड इंडियन दुसरा तिसरा कोणी नसून तो करण सोनवणे आहे. हे आपल्याला सगळ्यांना आतापर्यंत 99% तरी कळालेलं आहे. कारण त्याचं तोंड नाही दाखवलेलं, पण प्रोमोजमध्ये तसं दिसतंय. तिसरं नाव आलेलं आहे, जे बोल्ड आणि बिंदास्त आहे, जे एकदम हॉट, वातावरण गरम करून टाकण्याचा जो परफॉर्मन्स झाला, त्यामध्ये तिचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रेक्षकांनी कसं ओळखलं त्या मुलीला, तर ते तिच्या टॅटूवरून आणि तिच्या एकंदरीत लुकवरून तिला ओळखलेलं आहे. ती दुसरी तिसरी कोणी नाही, तर ती आहे सोनाली राऊत. तिचं पेज जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता हे बिग बॉसमध्ये असतील नसतील हे कसं चेक करायचं, तर मी हे व्हिडिओ शेवटला नक्की व्हिडिओच्या अंती मी सांगणार आहे. तोपर्यंत व्हिडिओमध्ये असंच राहा, व्हिडिओ बघत राहा. तर चौथं नाव हे मी सुचवणार आहे किंवा मी प्रोमोमध्ये जे सांगितलेलं आहे त्यानुसार सांगणार आहे. ते मध्ये राजकीय क्षेत्रातला आहे. आता राजकीय क्षेत्रातला प्रोमो दिलेला आहे, हात वर केलेला दाखवलेला आहे. राजकीय वर्तुळ खंडातला एक नावाजलेलं नाव, ज्यानं राजकारणात एक म्हणजे अ, मोठं काम केलेलं आहे, असं सगळं प्रोमोमध्ये दाखवलेलं आहे. तर त्यामध्ये दोन नावं समोर आलेले, ती म्हणजे गुणरत्ने सदावर्ते सर
आणि दुसरं म्हणजे आपले बिचुकले सर. दोघे पण लाडके आहेत महाराष्ट्राचे. दोघांनी काय काय केले ते मी वेगळं सांगण्याची गोष्ट नाही, म्हणजे गरजच नाही आहे. सगळ्यांना त्यांच्या म्हणजे तोंड त्यांचं कसं आहे, ते कसं बोलतात, कसं वाद निर्माण करतात आणि कसं त्याच्यावर परत पडदा पण टाकतात, हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे ही दोन नावं समोर आलेली आहेत, गुणरत्ने सदावर्ते आणि दुसरं म्हणजे अभिजित बिचुकले. सर तुम्हाला कोण वाटतंय नक्की की या दोघांपैकी कोण बिग बॉस मध्ये येणार आणि कोण यायला पाहिजे, हे नक्की तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बिग बॉस मराठी 6 पर्यंत निदान आजच्या अंती तरी पोहोचलं पाहिजे, कारण पोहोचलं तर नक्की ते काहीतरी चेंजेस करण्याचा प्रयत्न करतील किंवा वाईल्ड कार्ड एंट्री सुद्धा देण्याचा प्रयत्न करतील. सो तुम्ही नक्की सुचवा की कोण असायला पाहिजे. गुणरत्न सदावर्तांना आपण हिंदी बिग बॉस मध्ये सुद्धा बघितलं मागच्या सीझन मध्ये, ज्यामध्ये मी रिव्ह्यू करत होतो. त्यामध्ये त्यांना मधनच डिसआउट करण्यात आलं की तुमची केस लागलेली आहे सर आणि तुमची महत्वाची केस आहे, तुम्हाला बाहेर काढण्यात येते किंवा काय 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 जे काही कारण दिले असतील. पण नेमकं काय कारण होतं ते प्रत्येकांना सगळ्यांना कळालेलं. सो नक्की कोण असायला पाहिजे, कोण चांगलं मनोरंजन करेल. आपण शो मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून बघायचा आहे, कोणाला हेट द्यायचं नाही, कुणाला पब्लिसिटी सुद्धा द्यायची नाही. जे असेल ते त्यांच्या कर्मानुसार होईल, पण आपण इथं योग्य रिव्ह्यू करणार आहे. सो 5वा जो कंटेस्टंट असणार आहे किंवा जे कंटेस्टंट असणार आहेत, कारण हा परफॉर्मन्स हा कपलमध्ये झालेला आहे, दोघांनी परफॉर्मन्स केलेला आहे. सो हे दोघं कोण असणार आहेत, दोघं नेमकं कोण असणार आहेत यामध्ये. जेंट्सची तर म्हणजे जे जेंट्स परफॉर्म करतोय किंवा जो अभिनेता असेल, जो रील स्टार असेल, कोणीही असेल, जो परफॉर्मन्स करतोय ते संभाव्य प्रेक्षकांना कळालेलं आहे की नेमका कोण असणार आहे. सो जे प्रेक्षकांनी डिटेक्ट केले किंवा माझ्या सुद्धा दृष्टीतून आले, तो म्हणजे आयुष संजू अभिनेता. याला तुम्ही ओळखत नसाल तर झी मराठीवर याची एक सिरियल आली होती, बॉस माझी लाडकी अशी काहीतरी सिरियल होती. तर त्या सिरियलमध्ये त्यानं काम केलं होतं. ती सिरियल मध्येच बंद पडली, त्याच्यानंतर तो दिसला नाही. पण आता बिग बॉस मध्ये याची एंट्री होणार हे लोकांना कळालेलं आहे, कारण त्याची ओळख अशी लोकांनी पटवलेली आहे की त्याच्या हातामध्ये असलेल्या अंगठ्या किंवा त्याचे एकंदरीत तिथं झलक दिसली लोकांना, त्यावरून त्याला लोकांनी ओळखलेला आहे. आणि दुसरी व्यक्ती कोण आहे हे अजूनही पडद्यात आहे, कारण ती लेडीज जी अभिनेत्री आहे किंवा जी ती फिमेल आहे, रील स्टार आहे की अभिनय क्षेत्रातली आहे, जी मराठीशी रिलेटेड आहे, कलर्स मराठीशी रिलेटेड आहे, ते अजून उघड झालेलं नाही. सो त्याबाबत मला सुद्धा आशंका आहे, त्यामुळे मी सुद्धा त्यांचं नाव डिक्लेअर किंवा मी काय सांगू शकत नाही. तर 6वा कंटेस्टंट कोण असणार आहे, आता त्याचे कॅप्शन मध्ये मेन्शन केले की तो एक डॉन असणार आहे. अरे नाही नाही, खराखुरा डॉन नाही किंवा डॉन क्षेत्रातला डॉन भाईगिरीतला असा कोण नाही आहे, पण कला क्षेत्रातला नक्कीच एखादा डॉन आपल्याला भेटायला येणार आहे तो बिग बॉसच्या घरामध्ये. आता कला क्षेत्रातला डॉन कोण, तर हे गाणं ऐकलं असेल तुम्ही, हाच तो डॉन म्हणतात डॉन. कोण, आता मी कोणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असणार आहे. तो असणार आहे आपला संबाटा. आपल्या सगळ्यांना संबाटा या नावाने तो आपल्याला माहितच आहे, प्रचलित आहे, पूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांना माहित आहे. तर त्याचं नाव आहे प्रथम जोगदंड. तर तो आपल्याला बिग बॉस 6 सीझनमध्ये सीझन 6 मध्ये या घरामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आता हे जे मी सांगितले 6 कंटेस्टंट किंवा मी जे एक्सप्लेन केले ते प्रमोदच्या व्हिडिओच्या बेसिसवर केलेलं आहे, प्रेक्षकांच्या कमेंट्सनुसार किंवा त्यांना माहिती असलेल्यानुसार किंवा त्यांनी जे पाहिलं व्हिडिओमध्ये, त्यांच्यावर खुणा असतील किंवा टॅटो असतील किंवा त्यांची जी एक स्टाईल आहे ते बघून जे एक्सप्लेन केले त्यानुसार सांगितलेलं आहे. 99.99% हेच असतील, पण 1% आपल्याला त्यांची चेहरे दाखवले नाही आहेत, त्यांचं कोणत्याही प्रकारचं दुसरं काही एक्सप्लेन केलेलं नाही आहे. त्यामुळे कुठेतरी यामध्ये कमतरता असू शकते असंही मी तुम्हाला सांगतोय. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काय वाटते, कंटेस्टंट 100% हेच आहेत का ते पण कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काही आणखीन माहीत असतील कंटेस्टंट तर त्याचंही तुम्ही इथं कमेंटमध्ये सांगू शकता की सर हे जे कंटेस्टंट आहेत ते फिक्स आहेत. आणि 2-3 प्रोमो आलेले आहेत, पण ते प्रोमो AI असल्यामुळं त्यात नेमकं लक्षात येत नाही की नेमकं हे कंटेस्टंट असतील की नाही, कारण सगळं AI व्हिज्युअलाइजच केलेलं आहे. बाकी हे जे मी एक्सप्लेन केले ते शोच्या प्रोमोमधून आलेले आहेत. सो हे कंटेस्टंट हे फिक्स असणार आहेत. सो तुम्हाला आणखी काही माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपलं प्रेम असंच राहू द्या माझ्यावर. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.